हॅलो फ्रेंड्स, मी अलका घोडके स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अलका घोडकेस किचन. आता आषाढी एकादशीचा उपवास जवळ येत आहे आणि उपवासाला सगळ्यांनाच काय बनवू हा प्रश्न पडलेला असतो. म्हणून आज मी बनवलेली आहे मऊ, लुसलुशीत आणि सात्विक अशी साबुदाण्याची खिचडी. आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या नावाने उपवास आणि उपवासाला उपवासाची क्वीन असलेली अशी साबुदाण्याची खिचडी. उपवास म्हणजे उपासना, पण पोटाची उपासना तेवढीच महत्त्वाची आहे ना. म्हणून तुम्ही अशी बनवा साबुदाण्याची खिचडी, मऊ, लुसलुसीत आणि एकदम सात्विक. तर मंडळी, साबुदाण्याची खिचडी बनवायला सुरुवात करूया. पण त्या पहिले तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही जाड बारीक कुठल्याही प्रकारचा साबुदाणा वापरू शकता. मी इथे जाड असा साबुदाणा घेतलेला आहे. तुम्हाला जवळच्या किराणा दुकानात कुठेही मिळू शकतो हा साबुदाणा. आता आपण याला सर्वप्रथम एकदा धुवून घेणार आहोत. धुवून यातलं एकदा सर्व पाणी काढून घ्यायचं आणि नंतर आपल्याला भिजवण्यासाठी त्यामध्ये परत पाणी टाकून घ्यायचे. तर 1 वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटीच असं पाणी लागतं. साबुदाणा असा भिजून थोडंसं वरती पाणी आलेलं असेल तर साबुदाणा छान भिजतो. जर तुम्हाला एकदम मोकळा करायचा असेल तर पाणी थोडंसं कमीही वापरू शकता. साबुदाणा भिजेल इतकंच पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये. आता याला आपण असं झाकून तासभर ठेवणार आहोत भिजण्यासाठी. आणि 1 तासानंतर साबुदाणा आपला मस्त असा भिजलेला आहे. हे बघा, त्याला दाबून बघितलं तर असा पूर्ण दबल्या जातो. अशा प्रकारे आपण साबुदाणा भिजून घेतलेला आहे. यानंतर गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेलही वापरू शकता. आणि त्यानंतर तुपात आपल्याला आलू थोडेसे नरम करून घ्यायचे. 2 मिनिटात आलू नरम होतात. सर्वप्रथम आलू घालायचे, म्हणजे आलू शिजलेला नसेल असा कापून आपण घेतलेले असतील तर नरम होण्यासाठी सर्वप्रथम आलू घालायचे आणि नंतर हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची अशी परतून घ्यायची आणि असे लाल होईपर्यंत आपल्याला आलू तळून घ्यायचे. आता यामध्ये टाकूया आपण भिजलेला साबुदाणा आणि चवीपुरतं मीठ. याला परतून घेऊया आपण. आणि मीठ टाकल्यानंतर साबुदाणा मऊ होतो लवकर, त्यामुळे मीठ आधी टाकायचं. आणि नंतर असा जाडसर मी शेंगदाण्याचा कुट्टा काढून घेतला होता. यामध्ये मी शेंगदाणेही तसेच ठेवलेले आहेत, थोडेसे जाडसर, म्हणजे खिचडी अशी मस्त चवदार लागते. आता हे छान मऊ होण्यासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत. गॅस मिडियम करायचा आहे आपल्याला आणि याला 5 मिनिटासाठी ताट झाकून ठेवायचे. जर तुम्हाला साबुदाणा असा एकदम मोकळा सुटीत करायचा असेल तर त्यामध्ये भिजताना पाणी थोडं कमी घालायचं. तुमच्याकडेही उपवासाला काय बनवतात तेही आम्हाला सांगा कमेंटमध्ये. आणि 5 मिनिटानंतर आपण बघूया आपली साबुदाण्याची खिचडी कशी तयार आहे. तर आणि हे बघा, एकदम मस्त वाफ येत आहे आणि गरम गरम अशी खिचडी आपली तयार झाली. बाहेर पावसाचं थंडगार वातावरण आणि घरात अशी मस्त साबुदाण्याची गरम गरम खिचडी, काय मस्त ना. चला तर तुम्ही अशा भक्तिमय वातावरणात पावसाच्या थंडाव्यात अशा गरमागरम खिचडीचा स्वाद घ्या. झाली आहे का नाही मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली साबुदाण्याची खिचडी. ही आहे माझ्या हातची शुद्ध, सात्विक आणि प्रेमाने बनवलेली साबुदाण्याची खिचडी. तुम्हाला साबुदाण्याची खिचडीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. उपवास करा, भजन करा, पण तब्येतीचीही काळजी घ्या. विठू माऊली सर्वांच्या घरी सुख, शांती आणि चांगलं अन्न देव. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.